नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 25 जानेवारी भागामध्ये बाब म्हणतात अक्षरा, एकदा नाही मी दोनदा चूक केली. लग्न कर म्हणून मी तुझ्या मागे घाई करत राहिलो. ही माझी पहिली चूक. कमलचं स्थळ आलं, तुला आग्रहाने लोटलं. तो कमल काय कसा याची साधी चौकशी पण नाही केली. तुम्हाला कित्येक वेळा सांगायचा प्रयत्न केला, पण मी काही ऐकून घेतलं नाही. तुला त्या कमलने पण किती त्रास दिला, पण आम्ही कमलवर विश्वास ठेवला, तुझ्यावर नाही. तो शिकलेला, तुझ्या बरोबरीचा, म्हणून आम्ही स्थळ निवडलं. पण ते लग्न मोडलं आणि स्थळ आलं ते अधिपतीचं. अधिपती अशिक्षित म्हणून तू नको नको म्हणत होती, पण आम्ही काय केलं, तुझा एक शब्दही ऐकला नाही आणि अधिपतीशी लग्न ठरवलं. ही माझी दुसरी चूक. अक्षरा, एका अर्थाने मी तुझ्यावर अन्यायच करत राहिलो. मी फक्त बापाचं कर्तव्य पार पाडलं की आपली मुलगी लग्नाला आली, तिचं लग्न झालं पाहिजे आणि आपली त्याच्यातून सुटका झाली पाहिजे. पण तिच्या काय इच्छा, आकांक्षा याचा जराही विचार केला नाही. तुला शिकलेल्या मुलाशी लग्न करायचं होतं. अगं, पहिल्यापासून तुझी तीच इच्छा होती, पण आम्ही काही ऐकून घेतलं नाही. तुला अशा घरामध्ये ढकललं, त्या घरामध्ये शिक्षणाचा काही गंध नाही आणि अधिपती, त्यांना तर तुझी काहीही पर्वा नाही. अक्षरन ते बाबा, असं नाही आहे. अधिपती खूप चांगले आहेत. बाब म्हणतात, कसले चांगले? अगं, ते पहिले प्राधान्य त्यांच्या आईसाहेबांना देतात आणि तुझं काय? त्यांची पहिली प्रायोरिटी त्यांचे आईसाहेब. तू कितव्या नंबरला आहे ते पण माहिती नाही. तुला आम्ही अशा घरात ढकलली, ज्या घरामध्ये सून म्हणून काय, तुला माणूस म्हणून सुद्धा किंमत नाही. ते रडायला लागतात. अक्षराला खूप वाईट वाटतं. भुवनेश्वरी फोन करू म्हणते, अधिपती, आम्ही कवाधरनं तुम्हाला फोन करतो, उचलत का नाही? काय झालं? तुम्ही घरनं गेला, आम्हाला फोन नाही, काय नाही, सगळं ठीक आहे ना व? आता अधिपतीला आठवतं इराचं बोलणं. तो मासरीबाईच्या घरी गेलो होतो. मनुष्य म्हणते, नाही, ते ठाव आहे आमासनी, पण झालं काय? तुमचा आवाज असा काय येतोय? तो काय नाही, आता गाडीतच आहे, घरलाच यायला लागलो ना, आल्यावर बोलू. मनुष्य म्हणते, बरं या लवकर या, आम्ही तुमची वाट बघतोय. फोन ठेवून स्माईल करते आणि मोठ्याने ओरडते, दुर्गे, ए दुर्गे. दुर्गी पळत येते आणि म्हणते, हा ताई. मनुष्यरी म्हणते, आम्ही जे सांगतो ना ते आता करायचं. ती बोल ना. आता भुवनेश्वरी तिला सांगत असते. बाबा खूप रडत असतात. अक्षरांती, बाबा इथे बसा बरं. तुम्ही असे रडलेले मला नाही आवडत, मला बघवत पण नाही. बाब म्हणतात, मला पण नाही बघवत माझ्या मुली अशा रडतानी. पण अक्षरा, तू रोज रडते, मी तुला रडवलं. अक्षरांते, बाबा असं अजिबात नाही, मी अधिपतींसोबत खूप खुश आहे. बाब म्हणतात, तू खुश आहे? खुश आहे तू? तू खुश असती ना, असं घर सोडून माहेरी नसती आली. अक्षरांते, बाबा मी माहेरी आले कारण मला अधिपतींना त्रास नव्हता होऊ द्यायचा. बाब म्हणतात, आणि तुला होणाऱ्या त्रासाचं काय? ती बाबा, मला नाही होत त्रास. बाब म्हणतात, पुरी, मी बाप आहे, मी तुला जन्माला घातलं आहे. हे बघ, माझ्याशी खोटं बोलू नको आणि अधिपतींची तर अजिबात बाजू घेऊ नकोस. नवरा म्हणून त्यांनी तुझ्या बाजूने कधी स्टँड घेतला नाही. अक्षरवंती, बाबा घेतलाय त्यांनी स्टँड. भुवनेश्वरी मॅडम विरुद्ध त्यांनी कितीतरी वेळा माझी बाजू घेतली. अहो, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. बाब म्हणतात, तू माहेरी आली, ते आले का घ्यायला? एकदा आले, ते पण भुवनेश्वरी मॅडमच्या सांगण्यावरून. का? तर तू घरी येशील आणि त्यांना त्रास होईल. अगं, एवढं सोड, त्यांनी तुला साधा फोन पण नाही केला. अक्षरंते, बाबा माझा नंबर त्यांच्या फोनमधून दुर्गेश्वरी मॅडमने ब्लॉक केला. बाब म्हणतात, तेवढाच फोन आहे? त्यांच्या मित्राचा, त्या ओंकारचा फोन होता. बाकीचा कुणाचा फोन घ्यायचा पण नाही, त्यांना गरजच नाही वाटली. अगं अक्षरा, त्यांना तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही. ते फक्त त्यांच्या आईचा विचार करतात, तुझा अजिबात नाही. अगं, त्यांचं सोड, तू तरी तुझा विचार केलास का? तुझं काय स्वप्न होतं? MA करायचं, त्यामध्ये PhD करायची, शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी गावोगावी जायचं. बाबा आता शिक्षणाबद्दल बरंच काही बोलतात आणि म्हणतात, तू केलं का? नाही. का नाही केलं? याला कुठेतरी आम्ही पण जबाबदार आहे. मी तुला त्या घरामध्ये ढकलली आणि तुझं सगळं स्वप्न स्वप्नच राहिलं. आजी आणि चारू आज गाडीतून येत असतात. आजी म्हणते, आज लय आनंदाचा दिवस आहे, सुनबाई घरी येणार. चारूस म्हणतो, हो आई, मला तर खूप आनंद होतोय.
त्या भुवनेश्वरीचा माज उतारण्यासाठी अक्षराने घरी यायलाच हवं होतं. ती पाताळयंत्री बाई नक्कीच काहीतरी गडबड करणार. आजी म्हणते, झाली का तुमची सुरुवात? तरी म्हटलं, अजून तिच्या नावाने बोलत कशी नाही? चौरस म्हणतो, आजी तुम्हाला पण माहिती आहे तुमची लेक कशी आहे. फक्त तुम्ही मान्य करत नाही आहे. आता तरी मान्य करा. अहो आपण अक्षराची बाजू घेतलीच पाहिजे. आणि मला माहिती आहे अक्षरा घरात आली ना, तीच त्या भुवनेश्वरीला चांगलाच धडा शिकवेल. आणि शिकवलाच पाहिजे. आता भुईची आजीला खूप लाज वाटते. अधिपती म्हणतो, सारंग जरा गाडी बाजूला घे. तो आता खाली उतरतो आणि सगळीकडे नजर टाकतो. त्याला आठवती अक्षरा शाळेत जाताना. त्यानंतर पाऊस येत असताना अधिपती जातो, तिच्या डोक्यावर छत्री पकडतो. हे सगळं आठवल्यानंतर त्याच्या डोळ्यात पाणी येतं. बाबा म्हणतात, अक्षरा बास, मी आता त्या घरामध्ये तुला कधीच जाऊ देणार नाही. अक्षरा म्हणते, बाबा असं काहीच नाही, मला जाऊ दे त्या घरामध्ये. मला अधिपतींशी बोलायचं आहे. बाबा म्हणतात, यापुढे तू कुणाशीही बोलणार नाही आणि हा माझा निर्णय आहे. चल घरी. अक्षरा समजायचा प्रयत्न करते, पण बाबा काय ऐकत नाही. बॅग घेऊन निघतात. इकडे दुर्गी सगळ्यांना सांगून घर सजवते आणि ते, धनाजी तुला अजून कळाना. अरे गुलाबांच्या फुलांची गादी तयार झाली पाहिजे, अजून टाक की. अगं शांते, आरतीच्या ताटाचं काय झालं? आणि गोडाचा शिरा लवकर आटप की बाई. आणि फुलांच्या पाकळ्या कोण काढणार? अरे उधळायच्या त्या पाकळ्या, लवकर लवकर हात चालवा की. तेवढे चारुआस आणि आजी येते. आजी म्हणते, दुर्गे अगं काय गं सगळं, ही कसली तयारी? तेवढ्यात भुवनेश्वरी येऊन म्हणते, सुनबाई येण्याची तयारी. काय गे, तुला वेलकमचा बोर्ड बनवायला लावला होता ना, अजून बनवला नाही का? दुर्गे म्हणते, हे बघ ताई, त्यावर असतं वेलकम सुनबाई. भुवनेश्वरी म्हणते, अगं तो बाहेर लावा. सुनबाई आल्याल्या त्यांनी पाहायला पाहिजे वेलकम. आणि हा धनाजी, सुनबाई आल्यानंतर दोन्ही बाजूने गुलाबाच्या पाकळ्या उधळा. आणि शांता, आरतीचं ताट घेऊन उभा राहा. चला चला, सुनबाई कधी पण येतील, लागा कामाला. पण चारुआस मात्र तिच्याकडे संशयाने बघत असतो. भुवनेश्वरी त्याच्याकडे बघते. त्याला कळून चुकतं कीचा काहीतरी प्लॅन आहे. अक्षरा म्हणते, बाबा म्हणतात तिथेच थांब, मी रिक्षा घेऊन येतो. तेवढे तिला फोन येतो. हॅलो अक्षरा मॅडम. अक्षरा म्हणते, कोण बोलतं? तो ओळखा पाहू कोण बोलतं. ती मला नाही ओळखायचं आणि फोन कट करते. तो पुन्हा फोन करतो आणि म्हणतो, काय अक्षरा मॅडम, ओळखायची जरा बी तसदी घेतली नाही. तुम्हाला हिंट देऊ का? अक्षरा म्हणते, बघा मला काही हिंड बिंड नको, तुम्ही फोन ठेवा, मी खूप घाईते. तो म्हणतो, अहो थांबा थांबा, फोन ठेवू नका. अक्षरा म्हणते, अहो कोण बोलताय तुम्ही, सांगा तरी. तो म्हणतो, अक्ष. ती म्हणती, काय? अहो कोण बोलताय? तो पुन्हा म्हणतो, अक्ष. आता अक्षरा शॉक होऊन बघायला लागते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.